क्रिएट युवर वेल्थच्या या भागात गुंतवणूक करण्यासाठी कुठचे पर्याय उपलब्ध आहेत, हे बघण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि त्यातला पहिला पर्याय आहे सेव्हिंग बँक अकाउंट. आता तसं बघायला गेलं तर सेव्हिंग बँक अकाउंट हा गुंतवणूक करण्याचा पर्यायच असू शकत नाही. कारण सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्हाला निअरली 4% काही जास्त रेट ऑफ इंटरेस्ट मिळत नाही. मग सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ठेवण्यापेक्षा ते पैसे म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंडमध्ये किंवा जर का मी एफ डीमध्ये गुंतवले तर मला जास्त परतावा अगदी नक्की मिळू शकतो. हां, आता हे करताना माझा जो दैनंदिन दररोजचा खर्च आहे, मला भाजी घ्यायची आहे, मला पेट्रोल भरायचं आहे, मला गाडी पंक्चर झाली तर ती दुरुस्त करायची आहे, तर ह्यासाठी मी काही म्युच्युअल फंडमधनं किंवा बँकेच्या एफ डीमधनं पैसे काढून ती गरज भागवणार नाही आहे. किंवा घरात काही एखादी दुर्घटना घडली किंवा काही जास्त पैशाची जोडणी करण्याची गरज लागली तर त्या टायमालासुद्धा मी एफ डी किंवा म्युच्युअल फंडमधनं तुरंत पैसे काढून ती गरज भागवणं मला शक्य होत नाही. ॲक्च्युली लिक्विड फंडमध्ये ती पण सोय आहे, पण तरीसुद्धा मी विचार केला तर सेव्हिंग अकाउंटमध्ये आपल्याला इमर्जन्सी फंड म्हणून आणि एक दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लागणारी रक्कम म्हणजे मी तर म्हणतो 2 ते 5 लाख इतकी अमाऊंट सेव्हिंग अकाउंटमध्ये आपण जर का ठेवली तर ती मोर दॅन इनफ आहे. त्याच्यापेक्षासुद्धा जास्त रक्कम सेव्हिंग अकाउंटमध्ये क्रियाहीन ठेवण्यापेक्षा ती रक्कम लिक्विड फंडमध्ये किंवा एफ डीमध्ये टाकली तर ते जास्त सोयीस्कर आहे असं मला वाटतं. आता हे माझे वैयक्तिक विचार आहेत. आपण ह्याच्याशी सहमत असाल किंवा नसाल मला माहिती नाही आहे, पण मला जे योग्य वाटलं, मला जे रास्त वाटलं ते सेव्हिंग बँक अकाउंटबद्दल मांडण्याचा प्रयत्न मी इथे केलेला आहे. भेटू पुन्हा.